हातकणंगले मतदारसंघातील पेठवडगाव परिसरात उत्स्फूर्तपणे आणि शांततेत मतदान झालं। सकाळी 7 वाजल्यापासून महिलांचा उत्साही सहभाग लक्षवेधी ठरला। अंबप वाठार परिसरात तर मतदारांनी रॅलीनं येऊन मतदान केलं। नेते मंडळींनी युवकांच्या अतिउत्साहीपणाला आवर घातल्यानं पोलीस प्रशासनावरील बंदोबस्ताचा ताण कमी झाला। पेठवडगाव शहरात यादव आघाडीच्या नेत्या विद्याताई पोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे यांना पाठिंबा देऊन वडगाव शहरातील सर्व मतदान बूथवर मतदान यंत्रणा राबवली, तर युवक क्रांती आघाडीच्या नेत्या प्रविता सालपे आणि भारतीय जनता पार्टी शिवसेना शिंदे गट यांनी जनसुराज्य शक्ती पक्षाचे उमेदवार अशोकराव माने यांना पाठिंबा देऊन सर्व बूथवर यंत्रणा तैनात केली। पेठवडगाव, घुणकी, वाठार, अंबप, तळसंदे, नवे पारगाव, भादोले, लाटवडेसह वडगाव परिसरातील सर्वच गावात महिलांचा मतदानासाठी उत्स्फूर्त सहभाग राहिला। वडगाव परिसरातील मतदान केंद्रांवर काँग्रेसचे उमेदवार राजूबाबा आवळे, जनसुराज्य पक्षाचे उमेदवार अशोकराव माने, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार डॉक्टर सुजित मिळचेकर या उमेदवारांनी भेटी देऊन मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला। पेठवडगावसह परिसरातील प्रत्येक गावामध्ये स्थानिक नेते मंडळींनी पाठिंबा दिलेल्या उमेदवारासाठी मतदान बूथवर थांबून मतदान करून घेण्यासाठी नियोजन लावलं होतं। त्यामुळे गावागावामध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापल्याचं दिसत होतं। अतिउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालण्यासाठी नेते मंडळींनी विशेष लक्ष दिल्यानं आणि मतदान केंद्रावर वाद होऊ नये याची दक्षता नेते मंडळींनी घेतल्यानं पोलिसांना परिस्थिती हाताळण्यास मदत झाली आणि मतदान शांततेत पार पडलं।